तर पृथ्वीराज चषक 2025 तुम्हाला पाहावा लागेल. टेनिस क्रिकेट .1 वरती अनेक प्रेक्षक आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत. तमाम प्रेक्षकांचं स्वागत है. बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके हैं. अब टीम अडल पनवेल टीम का जगदम्बा स्पोर्ट खेड़ बनाम पनवेल, ये बहुत बड़ा मुकाबला. और पनवेल ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला. चर्चा हो रही है. दुर्बा 11 बडूज और शिरूर दोनों को बहुत तैयार रहना अगले मुकाबले के लिए. इनिंग बिग में होगा टॉस. जगदम्बा स्पोर्ट बनाम पनवेल, खेड़ बनाम पनवेल. तो ये मैच शुरू होने पर से पहले मुकाबला थोड़ा देरी से शुरू हुआ है और खेड़ जगदम्बा स्पोर्ट को 2 रन की पेनल्टी लगी है. आदर्श 11 पनवेल की टीम मैदान के अंदर उशिरा आल्या कारणाने खेड संघाला 2 धावांची पेनल्टी आयोजन कमिटीच्या वतीने देण्यात आलेली आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. तालुका निहाय गटातील महाराष्ट्रातील मातब्बर संघ आदर्श 11 पनवेल, तर खेड सुद्धा काही कमी नाही आहे. कारण खेड संघ देखील ज्यावेळेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तालुक्यासाठी जातो, दर्जेदार क्रिकेट आम्ही पाहिलं आहे. आणि आज मात्र या ठिकाणी सलाम एक चांगली लढत पाहायला मिळणार. एक पुणे जिल्ह्यातील टीम आणि एक रायगड जिल्ह्यातील टीम. दोनों खिलाड़ी की बात करें तो ललित और नीलेश मैदान के अंदर. नीलेश के पास बहुत सारा अनुभव है. नीलेश पिंजारे, ललित मुसळे. और गेंदबाजी की बात करें तो क्या मयूर वाघमारे गेंदबाजी करेंगे वो देखना बहुत जरूरी है. मयूर वाघमारे के हाथ में गेंद है. पनवेल के मशहूर खिलाड़ी है. बतौर गेंदबाज इनका प्रदर्शन लाजवाब रहा है प्रोफेशनल क्रिकेट में. अब फील्डिंग, पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी. ललित मुसळे ऑन स्ट्राइक. इस वक्त लॉन्ग ऑन पर खिलाड़ी, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात. एक स्क्वायर लेग पर खिलाड़ी है मयूर वाघमारे, जो हमेशा शिकार करने के लिए जाने जाते हैं. तो मुकाबला शुरू हो रहा है. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. टप्पा खाते उछाल था इस बार, कमर के ऊपर से गेंद को खेल दिया खूबसूरती के साथ. 1 बाउंस गेंद, बाउंड्री के बाद 4 रन. एक चांगला स्ट्रोक, चांगली सुरुवात मात्र पाहायला मिळाली. टिपिकल पॉवर प्लेचा फटका, सर्कल भेदणारा फटका पाहायला मिळाला. सुरुवात मात्र या ठिकाणी खेडकरांनी चांगली केली आहे. टप्पा खाते उछाल था, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे ललित, और खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था ऑफ साइड पर. इस चौके की मदद से ललित का खाता खुलता हुआ. उसके बाद में एक बाउंस डाला गया, पटकी हुई गेंद मयूर वाघमारे की. पहली गेंद पर जॉन एंड्रिस ने 1971 में चौका जड़ा था ओडीआई क्रिकेट में. आज इस मुकाबले में ललित मुसले के बल्ले से खेड़ के लिए वो पहला चौका. स्कोर 4 बगैर किसी नुकसान के. ऑन साइड पर मिडॉन ने, उसके साथ एक काउ कॉर्नर पर खिलाड़ी है. एक खिलाड़ी इस वक्त अब बिल्डिंग में थोड़ी तब्दीली, कवर पॉइंट बाउंड्री की तरफ जा रहा है जो दायरे के अंदर खिलाड़ी. अब ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, जिसमें से 4 खिलाड़ी जो है ना वो दायरे के अंदर है. ऑन साइड पर खेल दिया, मिडल नेक्स्ट पर गेंद थी, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है. जब तक कि गेंद को फील्ड करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए. डगआउट में तालियां बज रही है. जगदम्बा स्पोर्ट, महेंद्र शेठ सावंत, इनकी टीम है, खेड़ की टीम मैदान के अंदर. स्कोर 6 रन बगैर किसी नुकसान के.
प्रतियोगिता का आज का ये 7वां दिन है। पृथ्वीराज चषक का 2025 सीजन 11 स्पॉन्सर्ड बाय सुमेस्ती आइसक्रीम एंड मिल्क प्रोडक्ट। ऑनसेट पर खेलना चाह रहे थे, इस बार बीट में बहुत अच्छी गेंद, टप्पा खाते थोड़ा सा उछाल मिला। इस बार दे घुमा के खेलना चाह रहे थे ललित मुस्लिम। गेंद फिलहाल चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। 4 गेंदों का खेल हुआ है। मयूर वाघमारे फ्रंटलाइन गेंदबाज है, बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं। पहली गेंद पर चौका और उसके बाद में बिंदी गेंद है, एक डबल और एक बिंदी गेंद। अभी तक इस ओवर में 6 रन। फुल टॉस के नॉन साइड पर दिया, गैप ढूंढा, पीछा कर रहे खिलाड़ी। कम से कम यहां 2 रन तो मिलने वाले हैं क्योंकि मिड विकेट के खिलाड़ी ने बहुत अच्छा काम किया। गेंद को कवर किया, गेंद को फील्ड किया, तब तक दोनों बल्लेबाजों के पास समय था 2 रन लेने के लिए। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के। खेड़ की टीम बल्लेबाजी कर रही है। टॉस पनवेल ने जीता था। आदर्श 11 पनवेल की तरफ से गेंदबाजी कर रहे मयूर वाघमारे। रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में एक ऐसा सीजन था जिसमें इन्होंने गेंदबाजी कमाल की थी, अनप्लेबल साबित हुए थे। गेंदबाजी करे मयूर वाघमारे, सामना करने के लिए बल्लेबाज ललित मुस्लिम इज प्लेइंग ऑन 8, स्कोर 8 पर नॉन। टप्पा खाते उछाले, ऑन साइड पर खेल दिया। इस वक्त खिलाड़ी काउ कॉर्नर की तरफ आ रहे हैं, कम से कम 2 रन लेने का मौका तो बिल्कुल है। थ्रो इतना अच्छा नहीं है। 2 रनों के साथ पहले ओवर का खेल, स्कोर 10 रन बगैर किसी नुकसान के। पहले बल्लेबाजी करते हुए जगदंबा स्पोर्ट महेंद्र शेठ सामंत इनकी टीम, खेड़ की टीम आफ्टर 1 ओवर 10 पर रन। 10 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत। आज तालुका आणि हा गट आहे, परंतु उद्या ओपन हाफ आहे, ऑल इंडिया हाफ असणार आहे, ज्यामध्ये पहिल्या सामन्यात शंभू 11 वीर मराठा सोलापूर त्यांच्या विरुद्ध सोहेल 11 नांदेड खेळताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर NM रायगड ग्रामीण अंगत आणि उस्मान पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या इकडे पाहायला मिळेल। तर सचिन ढवळे सरांची प्रहार 11 पुणे इकडे खेळताना पाहायला मिळेल। महेश नानगुडे आणि वाशिक शेख यांचा संघ उद्या पाहायला मिळणार आहे, हमराज मृत्युंजय पुणे। तर त्याचबरोबरने आकाशभाऊ बेडसे यांचा AB सामर्थ्य मालेगाव, तर उद्या प्रशांत शेठ फडतरे यांचा श्रीराम 11 रायगड इकडे खेळताना पाहायला मिळेल। आणि समोर असेल मंगलमूर्ती 11 पिंपरी चिंचवड। म्हणजे उद्या या ठिकाणी भारतीय टेनिस क्रिकेटमधील मोठमोठे स्टार खेळताना पाहायला मिळणार आहेत। जशी आज मात्र मजा येणार आहे, उद्या सुद्धा जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आज उद्या परवा म्हणजे सगळेच दिवस महत्त्वाचे होते, उरलेले दिवस देखील महत्त्वाचेच आहेत, चुकू नका। आवर्जून पहा tenniscricket.in आणि ज्यांना शक्य आहे मैदानातच या। पृथ्वीराज चषक 2025 आप देख रहे हैं। गेंदबाजी में अंगद पाटिल टीम के कप्तान आए हैं। आज का दिन, कल का दिन और ग्रैंड फिनाले, जिसमें दर्शकों को बिल्कुल मजा आएगा। और अंगद पाटिल वर्द विकेट गेंदबाजी करेंगे, सामने बल्लेबाज नीलेश। ऑन साइड पर गेंद को खेल, स्क्वायर लेग पर खिलाड़ी है, गेंद के नीचे रखा, यह कैच हो जाएगा, बिल्कुल अच्छा कैच। नीलेश आउट। अंगद पाटिल पहला ब्रेक थ्रू अपनी टीम के लिए दिलाते हुए। अंगद विकेट टेकर गोलंदाज। परवाई जर पाहिलं तर टेंगरे सरकार चषकात 5 विकेट एका डावामध्ये घेण्याचा कारनामा त्याने केला। खूप चांगल्या लयमध्ये पाहायला मिळतात। त्यांनी इकडे निलेश पिंजारी सारखी एक महत्त्वाची सलामीवीराची विकेट त्यांनी घेतलेली आहे आणि ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे, परंतु रन करावे लागतील। खेडचा संघ देखील तेवढाच तगडा आहे आणि त्यासाठी संघाचे प्रमुख बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात। गेली कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये खेड तालुक्याच्या चिंबळे गावचं, चाकणचं नाव जे सातत्याने करतायत तेच बॅटर 360 सचिन बर्गे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। तर पनवेलच्या इनामपूर गावचे एक जबरदस्त गोलंदाज म्हणजेच अंगद पाटील यांना पाहतोय आपण गोलंदाजीसाठी। दुर्वन इनसे गेंदबाजी करेंगे और स्ट्राइकर पर बैटर सचिन बर्गे तजुर्बेदार खिलाड़ी है। अंगद इस बार कंट्रोल नहीं था, वाइट बॉल का इशारा। टिंगरे सरकार चषक में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, 5 पर पूरा किया था। स्कोर 11, 1 विकेट के नुकसान पर खेल। ललित मुसले 10 पर खेल रहे, 6 गेंदों का सामना किया। सचिन बर्गे 1 पर ओवर का इशारा किया गया। सचिन बर्गे के पास कुछ ऐसे फैंसी स्ट्रोक है जो अचंभित करते हैं गेंदबाजों को। देखते हैं अब इनका इंटेंट क्या होगा, क्योंकि पीछे आप बिहाइंड द विकेट देखेंगे तो डिक्लेयर क्षेत्र है। क्या रणनीति होगी सचिन बर्गे की। पीछे चले गए थे, इस बार बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा।
सचिन बर्गे बैक टू द पेवेलियन, अंगद को मिली है दूसरी सफलता। पूर्वी अंगद फक्त वेगवान गोलंदाजी करत होते, परंतु अलीकडे जर पाहिलं तर त्यांनी कटरचा वापर खूप चांगला केला आणि याही वेळेला ते आपल्याला पाहायला मिळालं. सचिन बर्गे पहिलाच प्रयत्न करत होते, सफल झाले होते. तिकडनं बॉलला खेचायचं होतं ऑन साईडला, आतमध्ये येणारा बॉल बॅटची कडा आणि बाकीचं काम उस्मान पटेल यांनी केलंय. अंगदच्या खात्यात आणखीन एक विकेट आली आहे. आता थोडंसं संकटात पाहायला मिळतोय खेडचा डाव. और अंगद पाटिल के जो गेंदबाज है बिल्कुल बढ़िया, गति बहुत जबरदस्त है, टप्पा खाते गेंद अंदर की तरफ आई। सचिन ने क्या गलती की, जो शॉट खेलने की उनकी सोच थी वो एक बार पे देखे तो बॉल रिलीज करने से पहले उनका जो पिछला पैर है वो स्टंप की तरफ चला गया, तो बॉडी का वेट, बॉडी का भार जो है वो पीछे चला गया, मन बना के खेलने का प्रयास किया गया, उसका फायदा अंगद पाटिल ने उठाया। अभी तक 2 विकेट चटकाए गए। न्यू बैटर धनंजय, टप्पा खाते उछाल, इसके को हुक किया स्क्वायर लेग की तरफ और टप्पा खाते ज्यादा उछाल बिल्कुल जी हाँ। तो सादिक राजापुरकर टीवी अंपायर की तरफ चले गए। चंद्रकांत जी, इस मुकाबले में खेल टीम के लिए एक साझेदारी की जरूरत है और अंगद पाटिल नपीतुली गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं। थोड़ा सा जब बाउंसर डाल रहे हैं तो परेशानी है, क्योंकि इससे पहले भी वो गलती इन्होंने की थी। यस, 1 for over का इशारा आपने किया था, तो वो देखा जाएगा टीवी अंपायर की तरफ से कि अब क्या ये नो बॉल है या नहीं। तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सगळ्या गोष्टी पडताळल्या जातील आणि प्युअर क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत असताना या ठिकाणी आपल्याला चला योग्य बॉल कळवला जातो. या ठिकाणी या सगळ्या बाबी या ठिकाणी पडताळणी केली जाते. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि योग्य बॉल देखील पंचांनी त्या ठिकाणी कळवलाय. 13.2 खेड, अंगद पाटिल फ्रंटलाइन गेंदबाज है, सामने धनंजय, ऑनसाइड पर अच्छा स्ट्रोक है, पीछे बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे, बल्लेबाज आउट, धनंजय डिपार्ट, तीसरे विकेट का पतन। अंगद आणि विकेट हे समीकरणच झालंय. कमी गतीचा थोडासा कटर पाहायला मिळाला. धनंजय यांनी कमी गतीचा बॉल असल्या कारणाने थोडासा लांबून खेचला, बॉल पर्यंत नाही गेले. कमी गती असल्या कारणाने ज्या ठिकाणी किंवा ज्या पद्धतीने ज्या वेगात त्यांना बॉल मारायचा होता तो नाही जमला. बाकीचं काम मात्र त्या ठिकाणी सुमित डोंगडे यांनी केलं. आणखीन एक विकेट, तिसरा हादरा या ओव्हरमध्ये दिलाय अंगद पाटील यांनी. खूप चांगली गोलंदाजी आणि आता मैदानाच्या आतमध्ये आणि रोडे दाखल होतात. संकटमोचक आहेत खेळचे. 13 रन 3 विकेट के नुकसान पर, अगदी मराठी सांगायचं झालं तर 3-13 खेळ, स्थिती नाजूक आहे. अगदी आपण नेहमीच्या भाषेमध्ये टिपिकल जेव्हा म्हणतो की आता स्थिती नाजूक आहे, तर 3-13 झालेत. इथून सावरायचंय, इथून आवरायचंय. अनिकेत रोडे, ललित मुसळे बॅटिंग करू शकतात, तितकी क्षमता त्यांच्याकडे निश्चितच आहे. अंगद पाटील, आग उगतोय मैदानावरती, सूर सापडलाय, रिदम मध्ये गोलंदाजी आतापर्यंत त्याने केले. अंगद पाटिल अपने बोरिक पर तैयार, ऑन साइड पर पुल शॉट, बेहतरीन टाइमिंग, गेंद 1 बाउंस बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। अनिकेत रोडे के पारी की शुरुआत दमदार, रन मिलेंगे 4। वाह, गणेश भाऊंना दाद द्यावी लागेल. डीजेच्या या अगदी दणदणाटापेक्षा हे आपलं पारंपरिक आणि महाराष्ट्राचं वाद्यवृंद केव्हाही चांगलं आणि ते खूप चांगलं देखील वाटतंय. आणि माझ्या मते इकडनं ही गोष्ट माझ्या मते महाराष्ट्रातील इतर ऑर्गनायझर घेऊन सुद्धा जातील आणि गेलं सुद्धा पाहिजे. ही आपली कला आहे, आपणच जोपासली पाहिजे. संकटमोचक मैदानात गेलेत, पहिल्याच बॉलला पूल केला आणि पूल सक्सेसफुल सुद्धा झालाय. 4. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक त्याच दिशेला मारलाय. एकाच दिशेने एकाच पद्धतीचे आणि एकसारख्या धावा देणारे फटके पाहायला मिळाले. पुन्हा एकदा 4 चौकार. और अनिकेत रोडे,
चंद्रकांत जी, आखिर की 2 गेंदें देखे जिसमें पुल करने के लिए समय मिला बैटर अनिकेत रोड़े को। इससे पहले जो गेंदबाज है बिल्कुल थोड़ा गुडने स्पॉट पर थी, थोड़ा आगे डालने का प्रयास बिल्कुल किया गया था अंगद पाटिल द्वारा। और बॉलिंग विश्लेषण 1 ओवर जिसमें इन्होंने 11 रन दिए और 3 विकेट प्राप्त किए। तो जो शॉर्ट पिच गेंदबाजी होगी ना, तो बल्लेबाज आपको नहीं छोड़ने वाले। अनिकेत रोड़े को आप जानते हैं, बहुत ही खतरनाक बल्लेबाज है। अनिकेतने एक गोष्ट केली, बॉलची वाट सुद्धा पाहिली आहे आणि आतापर्यंत त्यांच्या विरुद्ध प्रयत्न अंगद यांच्यावर स्क्वेअर लेगला होत होता. अनिकेतने प्रयत्न जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने केलेला आहे. बॉलला फोर्स त्या बाजूला केलाय, बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न त्यांनी थोडासा जास्त केला आणि त्याच्यामुळे ते सक्सेस सुद्धा झाले. जी हाँ, मयूर वाघमारे का भी ये दूसरा ओवर स्कोर 21-3 विकेट के नुकसान पर। सीधे बल्ले से बहुत ही अच्छा स्ट्रोक है, गेंद बाउंड्री की तरफ जाएगी। मिड ऑफ और स्ट्राइक के खिलाड़ी भाग रहे हैं, उनके पास कोई मौका नहीं है। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ललित मुसले के बल्ले से ये शानदार फोर। वाह, इकडे चांगली सुरुवात पाहायला मिळाली. एक आत्मविश्वास माझ्यामध्ये टीमला दिला अनिकेत रोडेने आणि ते त्याला पुढे ललित देखील घेऊन जाताना पाहायला मिळत आहेत. पुढे केलेला बॉल इनसाइड आउट खेळले, कव्हरच्या क्षेत्र जे खाली होतं त्या ठिकाणी बॉल पाठवलाय, चौकार वसूल केलाय. स्वतः लेदर बॉलचे क्रिकेट प्रशिक्षक सुद्धा आहेत ललित मुसळे आणि त्याच्यामुळे ती झलक त्यांच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळते. बेहतरीन पारी खेल रहे अपनी टीम के लिए। बैकफुट पर चले गए, स्ट्रोक तो बेहतरीन है, इसमें कोई संदेह नहीं। खराब फील्डिंग, वंबल allows the batsman to come back for second। ललित मुसले इस मुकाबले में जान डाल रहे हैं, 14 पर पहुंच चुके हैं, स्कोर 27। अब ललित मुसले पहुंच चुके हैं 16 पर 8 गेंदों का सामना किया। मयूर वाघमारे इस मैच में थोड़ा सा महंगे साबित हो रहे। पहले 2 गेंदों में दूसरे ओवर में 8 रन और पहले ओवर की जो कहानी है इतनी अच्छी नहीं रही है। ललित मुसले एक बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे। शॉट पिच गेंद, इस गेंद को दे घुमा के खेल दिया, बल्ला घूमा, मैदान झूमा, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, ललित के बल्ले से शानदार सिक्सर। सरळ बॅटने क्रिकेट खेळलेलं केव्हाही चांगलं. या दोघांनी काय केलं, सरळ बॅटचं क्रिकेट दाखवलं आणि त्याच्यानंतर गोलंदाजांनी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला बॅकफुटला आले थोडंसं आणि त्यानंतर पुल केलाय आणि षटकारासाठीची जागा बनवली. म्हणजे तुम्हाला गोलंदाजाला काहीतरी वेगळं करायला लावायचं असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. तेच पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर मिळालेल्या संधीचं सोनं इकडे केलं जात आहे. म्हणजे क्रिकेट हा रणनीतीचा खेळ आहे आणि दोन्ही बाजूने चांगली रणनीती, कारण स्वतः मयूर वाघमारे सुद्धा हे सुद्धा विकेट टेकर गोलंदाज आहेत. इनका बेसिक अच्छा है, ललित मुसले का बेसिक जो है ना बहुत ही बेहतर है। एक को दूसरे में कन्वर्ट करना चाह रहे हैं, क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा। ललित मुसले जो बहुत अच्छा खेल रहे थे, 22 पर 9 गेंदों का सामना किया। अनिकेत और ललित के बीच तालमेल में आई कमी और ललित को रनआउट के तौर पर मैदान के बाहर जाना पड़ा। 10 गेंदों में 23 रन बनाए, 34 पर चौथा झटका खेल के उम्मीदों को लगता बा। असं वाटत होतं की आता ही जोडी जमते, चांगली पार्टनरशिप झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉल असतो. मग कॅच घेतानाचा कॉल असू देत किंवा रन घेतानाचा कॉल असू दे, तो कॉल हा दिला गेलाच पाहिजे. मी घेतोय, चल तू रन घे, ही कंप्लीट होऊ शकते, असा एक जोरात कॉल द्यावाच लागतो आणि आपल्या साथीदाराच्या कॉलकडे तुम्हाला लक्ष हे द्यावंच लागतं. तेच पाहायला मिळालं नाही आणि कारण डेंजर एंडला ललितच होते, त्यांचा कॉल होता आणि इकडे तो ताळमेळ न पाहिल्यामुळे विकेट आली आहे. 34 वर विकेट आली आणखी एक, ती सुद्धा रनआउटची. तुझी माझी जोडी जमली रे असं इथे ललितनं सांगितलं. एक आणखीन धाव घे रे, पण अनिकेत कुठला ऐकतोय, कुठला तो आपल्या जागेवरतीच उभा राहिला आणि परिणामता इथे ताळमेळ जो होता तो तितका चांगला नव्हता. परिणामता एक चांगली खडी संपुष्टात आली. अनिकेत रोड़े बड़े स्ट्रोक के लिए बिल्कुल जाता है इस वक्त। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। उस्मान है विकेट के पीछे, ज्यादा एक क्रॉस खेले, आड़े बल्ले से खेले, ऑफ स्टंप के बाहर गेंद मयूर वाघमारे की। मयूर वाघमारे इस मैच में महंगे साबित हुए हैं। 11 गेंद में 23 रन, कोई सफलता नहीं है और पिछले ओवर की 5वीं और 6ठी गेंद पर दमदार स्ट्रोक अनिकेत रोड़े के थे। उसके बाद में वो 3 गेंदों की कहानी अगर देखे तो वो 12 रन आए हैं, कुल मिलाकर 20 रन 5 गेंदों में। फुल टॉस गेंद ड्राइव किया, मिड ऑफ पर खिलाड़ी है, खराब फील्डिंग, गेंद बॉल लेने के बाद 4 रन, मन मचल के हो गया मोर। दर्शकों के तालियों का बढ़ गया शोर और ये लगा शानदार सुबह फोर। चौकार येताना पाहायला मिळतोय, गरज होती या ठिकाणी धावांची. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते, परंतु इकडे
तुम्ही प्रतिस्पर्ध्यांना संधी देणार तर ते हवी होणार. इकडे संधी दिली, चुकीच्या पद्धतीने बॉलवर गेले, बॉलचा अंदाज नाही घेतला. बॅटिंग बॉलिंग बरोबर फिल्डिंग सुद्धा प्रशांत सर खूप महत्त्वाची असते. आणि जरी विकेट सुरुवातीला अंगद यांच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये गेल्या तरी देखील धावा बनलेल्या इकडे पाहायला मिळत आहेत. कारण ज्या पद्धतीचं मैदान आहे, 2 ओव्हर अजून बाकी आहेत, 12 बॉल बाकी आहेत आणि जर का 25-30 आल्या एक चांगलं आव्हान उभं राहू शकतं. यू आर एब्सोल्युटली राइट. बिल्कुल आपने सही कहा कि यहाँ से वो 12 गेंदें बहुत महत्वपूर्ण होगी खेड़ की टीम के लिए. और अनिकेत रोड़े बल्लेबाजी कर सकते हैं, कुलदीप धाइबर बल्लेबाजी कर सकते हैं, काबिलियत है. मयूर वाघमारे महंगे साबित हुए. 2 ओवर 27 रन, कोई सफलता नहीं मिली है. गेंदबाजी में प्रसन्न पाटिल को बुलाया गया. इनका भी खेल कमाल का होता है, शानदार गेंदबाजी करते हैं, असरदार गेंदबाजी करना पसंद करते हैं. अनिकेत रोड़े 12 पर गेंद 4 गेंदों का सामना किया. कुलदीप ने अपना खाता नहीं खोल दिया है. मजा आएगा. आने वाली 12 गेंदें इंटरेस्टिंग बनने वाली है. पॉइंट पर खिलाड़ी है, एक कवर पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है, उसके साथ एक्स्ट्रा कवर मिड ऑफ. हवा बहुत तेज है आज. प्रसन्न पाटिल अपने बॉलिंग माप में तैयार. स्कोर 38, 4 विकेट के नुकसान पर. प्रसन्न नबी तुली गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं. ऑन साइड पर लॉन्ग ऑन, एक डीप मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. टप पकाने के बाद उछालता और अंपायर हमारी तरफ बढ़ते व्हाइट बॉल का इशारा कर रहे. खेड़ के टीम में बिल्कुल थोड़ा सा उत्साह आ गया क्योंकि पिछला ओवर बहुत ही फायदेमंद साबित हुआ है. मयूर वाघमारे के ओवर में बल्लेबाजों ने रन बनाए. स्कोर 39, 4 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, टप्पा खाते उछालता, गेंद हरकत कर रही है. गुंडे स्पॉट पर गेंदबाजी, एक्शन रिप्ले देखे, सफल हुए थे, चाहता क्रॉस चले गए थे और सटीक लाइन पर गेंदबाजी करना ये प्रसन्न पाटिल की ताकत है. अब जाकर पिछले 2 गेंदों के कहानी देखें, एक वाइट बॉल एक बिंदी गेंद. स्कोर 39 रन, 4 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. प्रसन्न पाटिल गेंदबाजी कर रहे. दौलत तो विरासत में मिल सकती है लेकिन पहचान अपने दम पर आपको कमानी पड़ती है, अपने दम पर बनानी पड़ती है. स्कोर 39 for 4. अनिकेत प्लेइंग ऑन 12. थोड़ा रुक गए थे, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे लेकिन टप्पा खाते उछाल है. गति बहुत अच्छी है प्रसन्ना के पास. पनवेल का खेमा बहुत खुश हो जाएगा. महेंद्र शेठ सावंत इनकी टीम है, जगदम्बा स्पोर्ट खेड़, और एक तरफ पनवेल आदर्श 11 की टीम है. अनिकेत 12 पर खेल रहे. पिछले 3 गेंदों में 1 वाइट बॉल 2 बिंदी गेंदे. आगे गेंद शॉट अच्छा है, क्या पकड़ने की जरूरत थी. प्रसन्ना तैयार नहीं थे. लॉन्ग ऑन पर गेंद को फील्ड किया जाएगा. एक रन देने का मौका सिंगल के साथ. स्कोर अब आगे बढ़ता हुआ खेड़ का टीम बल्लेबाजी कर रहे. स्कोर 40 रन, 4 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. अनिकेत 12 पर खेल रहे. नेक्स्ट मैच के लिए मैं एक बार फिर अनाउंसमेंट करना चाहूंगा. दुर्बा 11 मडूस बनाम शिरूर, आप इनिंग ब्रेक में टॉस के लिए तैयार है. प्रोजेक्ट स्कोर दिखाई दे रहा है 38. स्कोर 40, 4 विकेट के नुकसान पर. ऑन साइड पर खेल दिया अनिकेत रोड़े जो मैदान के ऊपर है खड़े और इनके खौफ है बड़े. गेंद बाउंड्री के बाहर, 6 रन. रोडेने बॉलला बाजूच्या रोडच्या पलीकडे पाठवलंय आणि त्याचं कामच ते आहे. लांबच लांबचे षटकार मारण्याचं काम करतात. पुणे जिल्ह्यातील सध्याच्या घडीला चर्चेत असणारे ऑलराऊंडर कोण, तर त्यांचं नाव आहे अनिकेत रोडे. सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. अब धीरे धीरे इनकी गाड़ी भी बिल्कुल पटरी पर आ रही है. स्कोर 40, 4 विकेट के नुकसान पर. प्रसन्न पाटिल की 4 गेंदें अभी तक हुई है, 8 रन दिए हैं. करंट रन रेट 12.55 का है. मजा आएगा. पृथ्वीराज चषक 2025 सीजन 11 स्पॉन्सर बाय सुमेस्तीब आइसक्रीम मिल्क प्रोडक्ट. प्रसन्न अब क्या करेंगे देखने वाली बात है. यहां से थोड़ा सा बैटल बनेगा, एक कॉन्टेस्ट बनेगी क्योंकि प्रसन्ना ने बल्लेबाज को खामोश रखा था, उसके बाद में एक सिक्सर आ गया. ऑन साइड पर गेंद को खेल दिया. स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी, क्या गेंद के नीचे आएंगे, कैच तो नहीं होगा. गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है. चौका छक्का या डबल, अंपायर का क्या इशारा. और ये अनिकेत रोड़े साहब कमाल कर रहे मैदान के अंदर. गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रन. बैलगाडी शर्यत जशी या परिसरामध्ये प्रसिद्ध आहे ना, तशी खेड तालुक्यामध्ये बैलगाडा शर्यत प्रसिद्ध आहे. आणि थोडक्यात जसं सागर निकमला साताऱ्यात बकासूर म्हटलं जातं, तसं खेड तालुक्यात या खेळाडूला खेड तालुक्याचा बकासूर म्हटलं जातं. अनिकेत रोडे मैदानात आहेत आणि बकासुराला इथे आता सूर सापडलाय आणि त्याला जेव्हा सूर सापडतो ना
तेव्हा तो समोरच्या गोलंदाजाचा अक्षरशः धूर काढतो. मागच्या 2 चेंडूत आपण ते पाहिलंय. आणि तो जेव्हा धूर काढतो तेव्हा धावांचा महापूर पण येतो. 50 धावा खेड संघाच्या पूर्ण झालेल्या आहेत. 50 अप. जगदंब स्पोर्ट महेंद्र शेठ सावंत यांचा संघ. प्रसन्न पाटिल. प्रसन्न पहले 2-3 गेंदों की कहानी बहुत बढ़िया रही, लेकिन पिछले 2 गेंदों की कहानी देखिए, बढ़िया बल्लेबाजी. 7 गेंदों में सूर्यनंदन की साझेदारी कुलदीप डाइबर और अनिकेत रोड़े के बीच. बकासुर बहुत ही बेहतरीन पारी कर रहे अपनी टीम के लिए. पप्पू तोड़कर पहुंच चुके हैं और पिछले 2 टूर्नामेंट में इन्होंने तोड़फोड़ वाली बल्लेबाजी की है. पुलिस चषक और टिंगरे सरकार, इनकी बल्लेबाजी कमाल की है. ना सूरत देखते हैं ना मूरत देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं. अनिकेत रोड़े के बल्ले से खूबसूरत छक्का, सड़क पे खड़क. कडक. खूप चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. खूप चांगला पिक केला हा बॉल आणि त्याच्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. मला वाटतं शोध पथक पाठवावं लागेल. येईल की नाही याची गॅरंटी नाही. एवढ्या लांबवर मारलाय हा चेंडू. अनिकेत रोडे सातत्याने बॉल रोड आणि रोडच्या पलीकडेच मारण्याचं काम करतायत. धावसंख्या बनली आहे. एक ओव्हर तर अजूनही बाकी आहे आणि अनिकेत आता रंगात आलेत. अब तक 56 4 विकेट के नुकसान पर और अनिकेत रोड़े 3 चौके 1 छक्का, उसके बाद में और 1 चौका और उसके बाद में 1 छक्का. इनका इरादा है पक्का और गेंदबाज हक्का बक्का. बकासुर क्या बल्लेबाजी कर रहे हैं. रनों की भूख लगी है इनको. और बकासूरच्या बाबतीत म्हणजे एक गोष्ट तुम्हाला माहिती असेल, त्याला इतकी भूक लागायची की त्याला खाद्य कमी पडायचं. आज धावांची भूक बकासूरला लागले, अनिकेत रोडेला लागले. 7 चेंडूमध्ये 28 धावा त्यांना ठोकल्यात. करंट रन रेट 14च आहे. सुरुवात चंद्रकांतची अतिशय खराब होती, पण अनिकेत रोडेला मागच्या पर्वात पण मी बघितलंय धावांची भूक भागवत असताना, मैदानावरती धावांचा रतीब घालत असताना आज तो मैदानावरती रंगात आलाय. येस, गेल्या वर्षी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयडॉल मालिकावीराचा पुरस्कार त्यांनी घेतला होता आणि अनुभवी कुलदीप डायबर जोडीला. पाहूया काय करतील. निर्णायक ओवर, गेंदबाजी में परिवर्तन. रत्नदीप और एक उभरते हुए खिलाड़ी, यंगस्टर खिलाड़ी, अपकमिंग खिलाड़ी, जिन्होंने पिछले 2-3 सालों में प्रभावित किया है और टिंगरे सरकार में भी बहुत बढ़िया प्रदर्शन करा. आमदार शेखर निकम चषक में भी बहुत ही बढ़िया प्रदर्शन करा बतौर प्रोफेशनल गेंदबाज. रत्नदीप अपने पोरिक पर स्कोर 56 4 विकेट के नुकसान पर. कुलदीप डाइबर ने गेंद को ड्राइव किया. अच्छा स्टेट ड्राइव है, गेंद लॉन्गर की तरफ जा रही है. खराब फील्डिंग, 4 रन. कुलदीप डाइबर के बल्ले से इस पारी का पहला चौका. कुलदीप डायबर अनुभव आहे. अगदी मुंबईला असताना सुद्धा जर पाहिलं तर दहिसर बॉईज, सुमित 11, विक्रोलियन्स, विक्रोडी या संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. मग आपल्या गावाकडे गेल्यानंतर गावाचं क्रिकेट सुद्धा खूप चांगलं आणि बरीच वर्ष खेड तालुक्यात खेळतायत आणि आज तोच अनुभव या ठिकाणी कुलदीप दाखवत आहेत. और सामने कितनी तगड़ी बट्टी में बैटिंग लाइन लंबाई तो टोटल भी बड़ा होना चाहिए, मजा आएगा. 60 रन स्कोरबोर्ड पर है, 4 विकेट के नुकसान पर खेल. आगाज अच्छा नहीं था, लेकिन आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं. आपका आगाज अच्छा नहीं है, लेकिन अंजाम खूबसूरत होगा ना तो मजा आएगा. रत्नदीप के पहली गेंद पर स्वैग से करेंगे स्वागत. कुलदीप डाइबर ने चौका जड़ा है, गेंद को पड़ा है और जड़ा. खराब फील्डिंग लॉन्गन पर हुई है. 4 गेंदों में 5 कुलदीप डाइबर. अनिकेत रोड़े 7 गेंदों में 28. काबिलियत है, क्षमता है. गणेशजीत चौहान साहब इस टूर्नामेंट के आयोजन करता पृथ्वीराज चषक 2025 आप देख रहे हैं और एक बहुत बड़ा टूर्नामेंट इस सीजन का आगाज भी लाजवाब हुआ है. पॉइंट कवर पॉइंट, एक लॉन्ग ऑफ साइड पर आप देख सकते हैं गेंदबाजी करेंगे रत्नदीप. अब रत्नदीप क्या करेंगे ये देखना बहुत जरूरी है. कप्तान साहब चले गए उनके साथ चर्चा करने के लिए. थोड़ा अलग रणनीति, शॉर्ट मिड विकेट और शॉर्ट एक्स्ट्रा कवर. टप्पा खाते उछालता ऑन साइड पर खेलना चाहते हैं, उस्मान के हाथ में गेंद है. रनआउट का मौका और कुलदीप डाइबर ने अपना विकेट सैक्रिफाइस किया है अनिकेत के लिए और इस वक्त खेड़ के उम्मीदों का रक्तबा एक बहुत बड़ा झटका. यस, कार्तिक नवले मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहिल्या मिळतात साथ देण्यासाठी. परंतु एक गोष्ट केली कुलदीपने, या ठिकाणी ट्राय केला, परंतु अनिकेत स्ट्राईकवर येतील याची काळजी सुद्धा घेतलेली आहे आणि अनिकेतचं स्ट्राईकवर येणं या उर्वरित चेंडूत काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण गेल्या जसं तुम्ही म्हटलं हा पावसाळी हंगाम सुद्धा या रत्नदीप चौधरीने गाजवलाय आणि त्यांच्याकडे वेग भन्नाट आहे.
परंतु दुसऱ्या बाजूला बॅटचा फ्लो अनिकेत रोडेचा चर्चेत आहे. मजा येणार आहे पुढील काही बॉलमध्ये या दोन युवा खेळाडूंच्या संघर्षामध्ये. दो नौजवान खिलाड़ी है तो जुनून तो देखने का मौका मिलेगा. फुल टॉस, सुकून भी मिला, जुनून भी है, जज्बा भी है, जोश भी है, क्योंकि यहां खड़े हैं अनिकेत रोडे. गेट बाउंड्री लाइन के बाहर लॉन्ग ऑन क्षेत्र में सिक्सर. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. बॉल परत येईल की नाही याची गॅरंटी नाही. हे एवढ्या लांबवर मारतायत अनिकेत रोडे. आणखीन एक मोठा फटका खेळताना पाहायला मिळाले. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांब म्हणजे आदेश देत आहेत, जा शोधून आणा बॉल. आणि पूर्वी माहिती एंट्री फी घेतली जायची, बॉल फी घेतली जायची एंट्री फीच्या जोडीला. तर मला वाटतं अनिकेत रोडेच्या टीमकडून 200 रुपये एक्स्ट्रा एंट्री फी बॉल फी घ्यायला लागली असती. बॉल हरवतोय और सामने देखिए रोड भी है. आप एक बार पे देखिए वो लॉन्गॉन के क्षेत्र की तरफ आप देखिए रोड है, वो छोटा सा रोड है, लेकिन रोडे साहब की गाड़ी ना बिल्कुल रंपम जा रही है. 34 पर पहुंच चुके, 8 गेंदों का सामना किया. खेड़ 66 5 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खिलाना बाकी है. रत्नदीप गेंदबाजी करने के लिए तैयार. धूप खिली हुई है. 1:56 का समय. रत्नदीप तैयार. बहुत अच्छी गेंद थी, अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई. स्क्वायरली की तरफ खिलाड़ी तैनात. 1 रन मुकम्मल करेंगे कार्तिक नवले और एक यंग खिलाड़ी है. लेग पे कल्चर अंपायर ने किया. अब आपके पास यहां से और 2 गेंदे हैं. स्कोर 67 for 5. जगदम्बा स्पोर्ट खेल टीम बल्लेबाजी कर रही है. रत्नदीप का यह बहुत महत्वपूर्ण ओवर. 4 गेंदों में 10 रन खर्च किए हैं. 2 दोशीले खिलाड़ी हैं, 2 नौजवान मैदान के अंदर है, 2 शेरदिल खिलाड़ी मैदान के अंदर है. तो 2 बादल जब टकराते हैं ना तो विस्फोट जरूर होता है. कप्तान साहब दोबारा रत्नदीप के 5 चले गए हैं. आज प्रोफेशनल खिलाड़ियों के खिलाफ, क्वालिटी गेंदबाज के खिलाफ अनिकेत रोडे ने दमदार बल्लेबाजी की है. ये क्या कर रहे हैं? रिवर्स स्वीप खेलने का प्रयास. सिंगल लेना बहुत जरूरी है. उस्मान ने गेंद को फील्ड किया. 1 रन लेने का मौका. अनिकेत रोडे आए हैं आखिरी गेंद का सामना करने के लिए. मजा आएगा. साप और नेवले के बीच लड़ाई चल रही है बीच मैदान पर. 68 5 विकेट के नुकसान पर. दुर्वा 11 वडूज आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर गोविंद युनायटेड उमरगा, गोविंद शेठ बोकले यांचा संघ आहे शिरूर. हा मात्र यानंतर खेळताना पाहायला मिळेल. टॉससाठी दोन्ही टीमने सज्ज राहायचं. आखिरी गेंद है. अनिकेत 34 पर किधर है. 9 गेंदों का सामना किया. स्कोर 68 रन 5 विकेट के नुकसान पर. क्या गजब का ये बैटर रहा अभी तक. स्टार्ट अच्छा नहीं था जगदम्बा स्पोर्ट का, लेकिन जो अंजाम अभी तक आपने दिया है बहुत ही बेहतरीन. और साइड पर गेंद को खेल दिया. गेंद बाउंड्री की तरफ जा रही है. अंत भला तो सब कुछ भला. और अनिकेत का बल्ला माशाल्लाह. एकदा अनिकेत रोडेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 72 धावा धापकावरती. 380 चा स्ट्राइक रेट. 38 धावा त्याने ठोकल्या. 10 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 3 खणखणीत चौकार. अनिकेत रोडे मैदानावरती बरसलाय. शेवटच्या चेंडूवरती काय घडलं होतं ते आपण या ठिकाणी पाहूया. आखूड टप्प्यात चेंडू मिळत आणि नेक्स्ट बॉलचा स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याला चकमक चेंडू सीमारेषा पार. धाव ते 4. शेवटच्या चेंडूवरती कडकडीत कडक चौकार अनिकेत रोडेच्या बॅटमधनं. एकूण धावसंख्या 72. 73 धावांचं आव्हान आहे. या ठिकाणी मगाचपासून आमचे कॉमेंटेटर चंद्रकांत शेट्टे म्हणतायत मजा येणार आहे. चंद्रकांतजी, मजाला उलट केलं तर काय होईल? जाम मजा येणार आहे. इथून मजा येणाऱ्या प्रेक्षकांना एररवाडीत या, कारण आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि ग्रँड फिनाले तुम्हाला जाम मजा येणार आहे. खूप मजा येणार आहे क्रिकेट पाहण्याकरता. या पहिल्या इनिंग मध्ये काय घडलं होतं ते देखील पहा. 2 धावांची पेनल्टी देखील आहे खेड संघाला, ते देखील या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. या ठिकाणी 2 धावांची पेनल्टी आहे खेड संघाला. त्यामुळे पनवेलचा संघ आपला डाव 2 धावांनी सुरू होणार आहे आणि तिथून टार्गेट तेच असताना टार्गेटमध्ये बदल नाहीये. मॅच रंगणार आहे, मॅचला मजा येणार आहे, परंतु या सामन्याची रंगत वाढवण्याकरता समालोचन कक्षामध्ये दूर 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 धावा जातील आणि त्यांच्या पॅटर्न काही लाईन आहेत ते आपण या ठिकाणी ऐकण्याकरता असणार आहोत. चंद्रकांत शेट्टे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक हटके समालोचक आज प्रचंड मागणी असलेले आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याबरोबर चिराग मेहर देखील असतील का पाहूया. चिराग मेहर पण या ठिकाणी जॉईन होतील. पण चला मॅच लगेच सुरू करा, मॅच थांबू नका. यानंतर पुढचा सामना देखील महत्त्वाचा आहे.
दुर्बा 11 वडूज आणि शिरूरचा संघ देखील या ठिकाणी आपण यायचा आहे समालोचन कक्षासमोर टॉससाठी. ऐकूया एक मधुर आवाज टेनिसच्या क्रिकेटच्या पटलावरील चंद्रकांत शेट्टी. या चिराग सर या लवकर. पृथ्वीराज उद्योग समूहाची मानाची स्पर्धा गेली कित्येक वर्ष आपण महाराष्ट्रातील ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. एका बाजूला जर पाहिलं तर खेड संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जगदंबा खेड संघ पाहायला मिळेल. त्यांच्या विरोधात आदर्श पनवेल संघ पाहायला मिळणार आहे. एक रायगड जिल्ह्यातील तर एक पुणे जिल्ह्यातील. यानंतर होणारा सामना कर्णधार आले असतील तर टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. एका बाजूला दुर्वा 11 वडूज तालुका खटाव आणि दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड उमरगा तालुका शिरूरची टीम खेळताना पाहायला मिळेल आपल्याला. पहिला डाव झालाय. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहेत. एरळवाडी नावाचं एक छोटंसं आणि सुंदर गाव. तसं पाहिलं तर एक कालखंड असा होता. खटाव आणि मान हे दोन तालुके जर पाहिलं तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जायचे. परंतु गेल्या काही वर्षात खूप चांगली कामं या ठिकाणी झालेली आहेत जलसंधारणाची आणि त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर हळूहळू बागायत वाढलंय. एरळवाडी डॅम जर देखील जर पाहिलं तर बरीच वर्ष आपण आजूबाजूचा परिसर समृद्ध पाहतोय. या परिसराला जर पाहिलं तर गोपालनाची जोड देऊन जर पाहिलं तर दुग्ध व्यवसाय वाढीला लागला. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पृथ्वीराज उद्योग समूहाचा खूप मोठा वाटा आहे. मग धनंजय साहेब असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर गणेश साहेब असतील, यांच्या माध्यमातून व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये एरळवाडी देखील आता महाराष्ट्राच्या नकाशावर आली आणि त्याच्या जोडीला क्रिकेटच्या खेळाच्या माध्यमातून देखील नकाशावर आलेली आहे. कार्तिक नवले यांच्या हातात पहिलं षटक सोपवण्यात आलेलं आहे. तर विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. ते 73 धावांचं लक्ष मात्र समोर ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी रायगडचा टायगर मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी जर पाहिलं तर अगदी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना ज्या वेळेला शारजा स्टेडियमवर झाला, भारताने पाकिस्तानला नमवलं आणि त्याचे सदस्य देखील उस्मान पटेल राहिले आणि मुंबईपासून दुबईपर्यंत ज्यांच्या कामगिरीची चर्चा झाली ते मात्र उस्मान पटेल पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईकला पनवेल तालुक्यातील वाघिवली वाडा गावचा स्टार म्हणजेच सूरज पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील हंगामात चांगले फॉर्मात राहिले. तर खेड तालुक्यातील उदयनमुख खेळाडू म्हणून कार्तिक नवले यांच्या नावाची चर्चा होताना पाहायला मिळाली. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस आम्ही करत आहोत. कार्तिक नवले बॉलिंगसाठी पाहायला मिळत आहेत. 73 धावांचा करायचा आहे पाठलाग. 2 सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी कुलदीप. रन नाही मिळणार आहे. 5 ओव्हरची असणारी ही मॅच आणि या 5 ओव्हर मध्ये मात्र 73 धावांचा पाठलाग करायचा आहे. कार्तिक नवले यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय खरा. यानंतर होणारा सामना हा 4 षटकांचा असणार आहे याची नोंद घ्यायची. वडूज आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर गोविंद युनायटेड उमरगा शिरूर हा सामना असणार आहे. फुलटॉस उस्मान पटेल रायगडचा टायगर दहाडताना पाहायला मिळतोय. सिक्सर. तुम सिर्फ मेहनत के बादल बनाओ, सफलता की बारिश तय है. क्या बारिश की पहली बूंद गिरी है, उस्मान के बल्ले से जबरदस्त स्ट्रोक आ गया. अब क्या रनों की बरसात होगी बीच मैदान पर, यह देखना बहुत दिलचस्प है. उस्मान के लिए अच्छा स्टार्ट. यस, मोठा स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळला जातोय. येस, मोठा स्ट्रोक खेळलाय. उस्मान यांच्या बॅटमधून आलेला फटका पाहायला मिळाला. अशा प्रकारच्या खूप सारे इनिंग त्यांनी खेळल्यात. परंतु खेडकडे एक अशी धावसंख्या आहे ज्याच्यामध्ये ते फाईट करू शकतात. त्यांना ते करावं लागणार आहे.
टेनिस बॉल क्रिकेटचा हंगामाला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. दिल्लीची स्पर्धा झाली, टेंगरे सरकार चषक स्पर्धा झाली, भोपाळला स्पर्धा सुरू आहे, महाराष्ट्रातील मानाची पृथ्वीराज चषक मात्र सुरू आहे, जुन्नर प्रीमियर लीग भेटीला येते, ग्रामीण प्रीमियर लीग सुरू आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मग ठाणे जिल्हा प्रीमियर लीग, रायगड जिल्हा प्रीमियर लीग, पुणे जिल्हा प्रीमियर लीग, एनबी ट्रॉफी, प्रहार ट्रॉफी, आनंदवाडी, ISPL, एकाहून एक. आता जेवढी नावे घेऊ तेवढी कमी आहेत, परंतु सगळ्या आहेत. येणाऱ्या कालावधीत मोठमोठ्या ग्रामीण धमाका बिग बॅश देखील आपल्या भेटीला येणार आहे. खूप स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये येणार आहेत. यावेळेला बॅटच्या टोक्याला बॉल लागलाय, बॉल बराच वर आहे, फिल्डर थोडेसे दूर आहेत, परंतु 4 खेळाडू थोडेसे दूर राहिले. त्या ठिकाणी धनंजय रौंदळ आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण देखील केल्या गेलेल्या आहेत. 10 धावा धावफलकावर आहेत. बॅटच्या टोकाला बॉल लागला. उस्मान पटेल एक जबरदस्त खेळाडू, लोकप्रिय खेळाडू. कित्येक आम्ही मैदानं पाहिली आहेत की उस्मान यांच्या बॅटिंगसाठी भरली. उस्मान आऊट झाल्यानंतर मैदानं खाली झाली. उस्मानला पाहण्यासाठी चाहत्यांचा गराडा पडला. उस्मानची सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांची मात्र गर्दी पाहायला मिळाली आहे. परंतु समोर एक नवोदित परंतु चांगले खेळाडू कार्तिक. ओ हो, ऍक्शन वेगळी आहे. अगदी सोहेल तन्वीरची आठवण झाली. एक वेगळी ऍक्शन शैली त्यांची पाहायला मिळते. फरक फक्त इतकाच आहे की तो डावकूर आहे आणि हा उजव्या हाताने टाकतोय आणि उंचीचा फरक आहे, पण ऍक्शन बऱ्यापैकी तशीच आहे. आता इथे चकवलंय उस्मानला. अतिशय सुरेख कामगिरी करत असताना कार्तिक नवले. यस, ज्यावेळेला क्रिकेट दोन्ही बाजूला जातं ना सर, त्यावेळेला मजा सुद्धा येते. ओ हो, हा बॉल थोडासा मागे होता, परंतु उस्मान यांच्या बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर आलेला नाहीये. पंच सादिक राजापूरकर काय सांगतायत? 1 धाव डिक्लेअरच्या स्वरूपातील आहे आणि धावफलक जर पाहिला तर आता 11 वर जाताना पाहिला मिळेल. एक मोठा फटका आला, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न झालं. या ठिकाणी 73चा पाठलाग करायचा आहे. आदर्श पनवेल म्हटलं तर एक दरारा महाराष्ट्रभरामध्ये या संघाचा देखील पाहायला मिळतोय, परंतु खेळ तरी कुठे कमी आहे. त्यांच्याकडून देखील चांगलाच प्रतिकार होतोय. वेगात बॉल, फुल टॉस, त्याला समोरच्या दिशेने खेळले, गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. सीमारेषेवर निलेश पिंजारी आहेत. थ्रो देखील तेवढाच जबरदस्त पाहायला मिळाला. आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरची समाप्ती होते. धाव संख्या झाली है बिनबाद 12 धावा. आदर्श पनवेल. करंट रन रेट और रिक्वायर्ड रन रेट के बारे में चर्चा होगी. करंट रन रेट 12 का है और पहले ओवर में आपने 12 रन बनाए. उस्मान 9 पर खेला. सूरज पाटिल को बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला और रिक्वायर्ड रन रेट 15.25 का है. तो कार्तिक के खिलाफ एक बड़ा स्ट्रोक आने के बाद चंद्रकांत जी बहुत बढ़िया गेंदबाजी रही है और अच्छा कमबैक किया गया. 4 षटकं तर अजूनही बाकी आहेत. मजा येणाऱ्या कालावधीमध्ये 73चा पाठलाग करायचा आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 61 धावा करायच्या, 4 ओव्हर बाकी आहेत. परंतु या मैदानात आपण 4 ओव्हरला 80 पण पाहिल्यात, 85 पाहिल्यात. त्यामुळे ही गोष्ट काही नवीन नाहीये. मैदान छोटे आहे, आनंद मोठा आहे आणि तो आनंद घेण्यासाठी क्रिकेट रसिक मैदानात आलेत. यूट्यूबला सुद्धा tenniscricket.in वर गर्दी करतायत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर अनिकेत रोडे आलेत. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गेल्या 2-3 वर्षात पुणे जिल्ह्यात चांगलंच नाव कमावण्यात आलेलं या खेळाडूकडून आज बॅटिंगची झलक पाहिली. बॉलिंगसाठी आलेत, परंतु समोर 2 मोठी वादळ आहेत. एक उस्मान पटेल नावाचं आणि एक सूरज पाटील नावाचं. तर रोडे त्यांच्यामध्ये रोडा बनतील का ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. अनिकेत रोडे. पहिला बॉल अखूट टप्प्याचा, बॅकफुटला गेले, तिकडे प्रयत्न मात्र जरूर चांगला झाला. बॉल नाही थांबला. बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. टिपा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था, रुक कर इस गेंद को खेल दिया था ऑन द टोस पॉइंट के ऊपर से और अमर गोरे वहां मौजूद थे. थोड़ा जजमेंट अगर बेहतर होता ये कैच हो सकता था. और टाइमिंग इतना प्रॉपर नहीं किया गया था. प्लान बिल्कुल था, जाल भी बिछाया गया था, लेकिन अमर गोरे थोड़ा लेट रिएक्ट हुए और उसका फायदा उस्मान पटेल को मिला. इस चौके के मदद से उस्मान पहुंच चुके 13 पर. स्कोर 16 रन बगैर किसी नुकसान के. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अनिकेत यांना आपण या ठिकाणी पाहतोय. उस्मान पटेल प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे ही. यावेळेला पुन्हा एकदा तेच, एका पायावर पाठीमागे गेले, वेट ट्रान्सफर केलं, खेळायचं होतं पॉइंटला, बॉल गेलाय थर्ड मॅनला, परंतु इकडे गोशांकित क्षेत्र आहे. और बल्लेबाज उस्मान की बात करें तो पिटारे में सारे स्ट्रोक है, अपर कट कर सकते हैं, स्क्वायर कट कर सकते हैं, उतनी क्षमता है. और अनिकेत की भी तारीफ करनी होगी, वो आउट ऑफ द स्टंप गेंदबाजी करे. अब मजा आएगा. ये एक इंटरेस्टिंग कॉन्टेस्ट है चंद्रकांत जी. मजा येणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. उस्मान पटेल यांच्यासाठी या गोष्टी काही नवीन नाही आहेत, परंतु अनिकेत यांना सध्या स्वतःला सिद्ध करायचं आहे. रडारवर तर आहेच. बऱ्याचशा स्पर्धा ज्या पुणे नगर जिल्ह्यामध्ये होतात ॲज अ आयकॉन आयडॉल म्हणून अनिकेत रोडेला चांगली मागणी आहे सध्याच्या घडीला. त्याच्यामुळे ते सुद्धा चर्चेत आहे.
आमचे सगळे पंच, मग उमेश सर असतील, आज विक्रम सर, शेलार सर सुद्धा जुडले गेलेले आहेत. सादिक राजापूरकर यांच्याकडे देखील खूप सारा अनुभव आहे. स्वतः सुप्रीमो स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक अशा स्पर्धा गाजवल्यात आणि जिंकलेल्या आहेत आमचे सादिक राजापूरकर सर यांनी सुद्धा. पुढचा सामना इथे पुन्हा एकदा लक्ष घ्या. दुर्बा 11 वडूज आणि गोविंद युनायटेड उमरगा 5 षटकांचा असेल. यस, तो थोडासा बदल केला जातोय. आता 5 षटकांचा तो सामना होणार आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. उस्मान पटेल, सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेनिस क्रिकेटच्या या खेळाने आपल्याला वेड लावून सोडलाय आणि कधी वाटलंही नव्हतं आपण गावागावात खेळणारं, शेतात खेळणारं, किंवा कुठे समुद्र किनाऱ्यावर खेळणारं, कुठे पार्किंग प्लॉटमध्ये खेळणारं, कुठे रस्त्यावर खेळलं जाणारं, स्टेडियममध्ये खेळलं जाईल. अंपायर चला, फुलटॉस. यावेळेला अनिकेत रोडे यांना सुद्धा रोडवरच पाठवलंय. उस्मान पटेल सिक्सर. उस्मान बहुत ही बेहतरीन पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. बिना लक्ष्य दिया नहीं जाता, चौके मारे बिना रहा नहीं जाता. 1-2 रन लेके क्या करेंगे दोस्तों, छक्के मारे बिना जिया नहीं जाता. उस्मान गेंदबाज को दिखा रहे आसमान, गेंद बॉडी के बाहर, गगनचुंबी सिक्सर. उस्मान पटेल सगळ्यांचं लक्ष असतं यांच्यावर, त्यांच्या परफॉर्मन्सवर. आजही मात्र कित्येक खेळी त्यांच्या आठवतात. विविध स्पर्धा गाजवलेल्या आहेत आपल्या बॅटिंगच्या जोरावर. बॉल लक्षात घ्या, या स्पर्धेचा एक नियम आहे, जो फिल्डर ज्या बाजूला उभा असेल त्यांनी तो बॉल आणायचा आहे. आणि हा आज नाही तर पहिल्यापासून या स्पर्धेचा नियम आहे. त्यासाठी मला वाटतं एक गोष्ट, तुमचा जो डायलॉग आहे ना, जा शोधून आण, हा परफेक्ट रिते फिट होतोय. कदाचित मी तो डायलॉग या स्पर्धेच्या माध्यमातून सुरू केला असावा. उस्मान पटेल 20, सूरज पाटील आता खातं करू शकतो. एका बाजूला उस्मान पटेल सातत्याने बॅटिंग करतोय आणि सूरज पाटीलला संधी मिळत नाहीये. चेंडू इथे सर बॉल येतोय. ओके, स्कोर 23 बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर है. उस्मान 20 पर एक लाजवाब पारी खेल रहे. चला, जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 23 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. उस्मान पटेल, सूरज पाटील मैदानाच्या आतमध्ये. सूरज अजून स्ट्राईक मिळायची आहे. उस्मान 20 वर पोहोचलेले आहेत. 23 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे हे काही सोपंही नाहीये आणि प्रशांत सर अवघड सुद्धा नाहीये. आणि एरळवाडीच्या खूप साऱ्या आठवणी या ठिकाणावरून घेऊन जातो आपण सगळेच. मग जय पवार सर असतील किंवा सादिक राजापूरकर सर, चिराग मेहर सर, आपण. आणि पुन्हा एकदा एरळवाडी. चांगला बॉल अगदी खोलात टाकला आणि यष्टी रक्षकांकडे पाठवला. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनिकेत रोडे, बेस्ट वर्सेस बेस्टची. तुम्ही आम्हाला षटकार मारणार तर आम्ही तुम्हाला डॉट बॉल टाकणार, हेच अनिकेत रोडे या ठिकाणी सांगतायत. एक चांगली लढत पाहायला मिळते. एक्सीलेंट बैटिंग बाय उस्मान, जो गेंदबाजों को दिखाती है आसमान. गेंद बाउंड्री लाइन के बिल्कुल बाहर जाते हुए लॉन्ग ऑन शुद्र में गगनचुंबी सिक्सर उस्मान के बल्ले से. व्हाट अ ब्रिलियंट बैटिंग, क्या बल्लेबाजी कर रहे हैं. ज्यादा आगे गेंद आप कर रहे हैं ना, तो अनिकेत रोडे साहब आपको उस्मान नहीं छोड़ने वाले. 28 पर पहुंच चुके हैं. अभी तक उस्मान ने वो 12 गेंदे खेले, स्कोर 31 बगैर किसी नुकसान के. अनिकेत रोडे महागडे राहिले. त्याचं कारण आहे त्यांच्या समोर उस्मान पटेल होते आणि त्यांनी चांगली बॅटिंग केली आहे. या ओव्हरमध्ये मोठ्या रन आलेल्या आहेत. आणि अजूनही जर पाहिलं तर 18 बॉलमध्ये 42. मॅच नाही संपली आहे. एक चांगली ओव्हर खेडला सुद्धा मॅच मध्ये घेऊन येऊ शकते. त्यासाठी त्यांना डॉट बॉल टाकावे लागतील, त्यासाठी त्यांना विकेट घ्याव्या लागतील. प्रशांत सर काय म्हणाल, ज्या पद्धतीने 2 ओव्हरमध्ये रन बनलेले आहेत. वैसे अगर देखें तो पनवेल का स्टार्ट बहुत ही बेहतरीन है. ड्रीम स्टार्ट हुआ है, म्हणजे मराठी संघाचं स्वप्न स्टार्ट झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या ठिकाणी जर खेळला परत यायचं असेल, जगदंबा स्पोर्टला कमबॅक करायचं असेल, तर त्यांच्याकडे महत्त्वाचे गोलंदाज योग्य वेळी चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि विकेट घेतला तरच तुम्ही या सामन्यामध्ये परत येऊ शकता, कमबॅक करू शकता. नाहीतर सूरज पाटील, उस्मान पटेल हे असे खेळाडू आहेत, सामना लवकर संपवतील. लोकप्रिय स्पर्धा, नामवंत खेळाडू,
या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक संघाला दिले जाणारे किट्स हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. उस्मान पटेल 28 12 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. 2च्या 2 ओव्हर त्यांनीच खेळल्या. सूरज पाटील आता स्ट्राईकवर येत आहेत. स्ट्राईकवर येण्यासाठी तिसरी ओव्हर लागली. पुन्हा एकदा कार्तिक नवले वेगात फुल टॉस टाकलाय. कव्हरचा ढकलण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत त्या ठिकाणी अमर गोरे. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. कुठेतरी मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत देखील आहेत बॅटर. परंतु इकडे जर 1 रन आली किंवा 2 जरी आली ती फिल्डिंग टीमला परवडण्यासारखं आहे. या घडीला त्यांना मोठे फटके नाही द्यायचे आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला आदर्श पनवेल म्हणत असेल मोठे फटके आले पाहिजेत. त्याचं कारण आहे कारण रायगड त्याचबरोबर ठाणे जिल्हा ज्यावेळेला तालुका निहाय स्पर्धा होतात आदर्श संघाचा बऱ्याचदा वर चष्मा राहतो. यावेळेला बॉलची हवाई यात्रा पाहूया. बॉल किती लांब गेलाय. यस पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार. षटकार. उस्मान कमाल कर रहे बीच मैदान पर ये शॉट देखे बेहतरीन टाइमिंग. ज़्यादा आगे गेंद थी, स्लॉट में थी और प्लॉट के बाहर भेजते हुए अलग अलग एंगल से टेनिस क्रिकेट.in पर आपको दिखाया जा रहा है. उस्मान की पारी. उस्मान फॉर्म में है. 34 पर केंद्र है 13 गेंदों में. बेहतरीन बल्लेबाजी अभी तक. चांगला परफॉर्मन्स मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी खेळ टीमला. ह्या लांबून खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. पंच म्हणतायत इकडे 2 धावा आहेत आणि बघता बघता 40 रन झाल्या सुद्धा 73चा पाठलाग करायचा आहे. कमबॅक करायचा आहे या ठिकाणी. तो प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. हळूहळू मॅच रंगात येऊ लागली आहे. पृथ्वीराज चषक आपण पाहतोय. महाराष्ट्रातील एक मानाची क्रीडा स्पर्धा आहे. हंगामाच्या सुरुवातीला जसं आपण टिंगरे सरकारला पाहिलं, जसं आपण गेली कित्येक वर्ष जुन्नर प्रीमियर लीगला पाहतोय, तसंच हंगामाच्या सुरुवातीलाच येणारी स्पर्धा म्हणून पृथ्वीराज चषक गेली कित्येक वर्ष ओळखली जाते. या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. खूप सारे फॉर्मॅट समाविष्ट केले जातात. गाव निहाय, नगरपालिका निहाय, त्याचबरोबर ओव्हर 40, त्याचबरोबर तालुका गट, त्यानंतर ओपन गट, आयकॉन गट, असे विविध गट या स्पर्धेमध्ये समाविष्ट होतात आणि प्रत्येक गटामध्ये चुरस असते इकडे प्रवेश मिळवण्यासाठी. वेगवान चांगला बॉल पाहिला मिळाला. रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि एक चान्स सुद्धा घेतला रनआउटचा, परंतु नाही. 1 धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. कार्तिकचं कमबॅक इकडे पाहायला मिळालं. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 32ची आवश्यकता आहे आणि 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना अजूनही ऑनच आहे. सामना अजूनही 50-50चा आहे. काय होणार. डॉट बॉल टाकले, विकेट घेतल्या, सिंगल जरी आले, फिल्डिंग टीम मॅच मध्ये येईल आणि षटकार चौकार आले तर बॅटिंग टीम मॅच मध्ये येईल. यावेळेला लांबून खेचलाय आणि खेचून मारलाय. 6 षटकार. बल्लेबाज को लगी है रनों की भूख. इन्होंने शॉट खेला चाबुक, बल्लेबाजी जापुक जुपुक. अब बारी सूरज की है. पहले उस्मान ने आसमान दिखाया, अब सूरज आके इस गेंद को बाउंड्री लाइन के बाहर भेज रहे हैं. 7 पर पहुंच चुके हैं. स्कोर 47 पर रन. 47 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक मोठी धावसंख्या या ठिकाणी पाठलाग करायचा आहे आणि तो पाठलाग करायचा असताना मात्र या ठिकाणी 47 बिनबाद. काय सुरुवात केली आदर्श पनवेलने. 13 बॉल 26. अजूनही मॅच ऑन आहे. या वेळेला उसळी होती. एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु 1 रन त्या ठिकाणी मिळणार आहे. बघता बघता तिसरी ओव्हर संपली. बिनबाद 48. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु आदवडे सर क्रिकेटचा खेळ काय सांगतो, जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही, जोपर्यंत शेवटची रन होत नाही, तोपर्यंत काहीही होऊ शकतं. आणि म्हणून तर आपल्याला हा खेळ आवडतो आणि वेळ सुद्धा लावतो. काय म्हणाल. अगदी बरोबर. एका बाजूला खेळ आहे आणि आपल्याला क्रिकेटचे वेळ लागले, कारण मैदानावरती 12 चेंडू 25 धावांचा पाठलाग होतोय. अतिशय सुंदर असा खेळ. 48 धावा धापलकावरती. क्रिकेटमध्ये अनिश्चितता ठासून भरलेली आहे, हे अनेक वेळा सिद्ध झाले. मग लो स्कोरिंगमध्ये आपण कालचे मॅच बघितले, फक्त 26 धावांचा पाठलाग. काय मॅच रंगले होते. आज तर मोठी धावसंख्या आहे. मोठी धावसंख्या, स्टार खेळाडू आहेत, त्यामुळे खेळातली रंगत वाढेल, कारण अंकत पण दाखल झाला आहे, त्यामुळे मजा येणार आहे या मॅचमध्ये. इथे प्रेक्षक आहेत ते खुश होतील. ऑनलाईन टेनिस क्रिकेट.in वरती देखील जर सामन्याचा आस्वाद घेत असतील ते देखील या ठिकाणी खुश होतील. चांगला सामना, रोमहर्षक सामना मैदानावरती. यस, एका बाजूला खेळ आहे आणि वेळ आहे आणि एका बाजूला पनवेल आहे आणि धावसंख्या व्हेरी वेल आहे. तर पाहूया या ठिकाणी कशा प्रकारे हा सामना पुढे जाताना पाहायला मिळेल.
आज चॅम्बो सारखा खेळाडू सुद्धा संघात समाविष्ट होतो, एक आनंदाची बाब आहे. खूप चांगला परफॉर्मन्स त्यांचाही पाहायला मिळतोय. अमर गोरे, पहिला बॉल चांगला आहे. या खेळाडूची एक वेगळी खासियत आहे, स्लॉग ओव्हर्स मध्ये अप्रतिम हा सोन्या सातत्याने चर्चेत असतात. अमर गोरे पहिला बॉल तर चांगला टाकलाय. 11 चेंडू 24. अमर गोरे, ओ आणखीन एक चांगला बॉल. टप्पा आहे. जर तुमच्याकडे टप्पा चांगला असेल, खेळपट्टी कोणतीही असू देत, बॅटर कोणताही असू देत, बॉल कोणताही असू देत, देश कोणताही असू देत, तुम्ही सक्सेस होऊ शकता. बाहुबली का कटप्पा और अमर गोरे का टप्पा, आप नहीं बोल सकते. क्या गेंदबाजी कर रहे हैं. 10 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. संघर्ष चांगला 2 दिग्गजांमध्ये रंगलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात खेळपट्टीच्या बाहेरच बॉल टाकलाय आणि त्याच्यामुळे नो बॉल असणार आहे. यानंतर एक संधी आहे, फ्री हिट असेल, कारण अलीकडच्या काळात जे नियमामध्ये बदल झालाय, खेळपट्टीच्या साईडला जर आपण बाहेर बॉल टाकला तर नो बॉल असणार आहे. आणि इकडे 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 23 अजूनही पाहिजेत. फ्री हिट आहे आणि समोर अमर गोरे. यावेळेला हा बॉल फटका फसलाय, खरा बॉल हवेत पाहायला मिळतोय. एक धाव त्या ठिकाणी तर घेतली गेलीये, दुसरीचा कॉल दिलाय, फेकी आलीये. फ्री हिटचा फायदा झालाय उस्मान यांना, परंतु अमरने चांगलं कमबॅक केलंय. 2 धावा धावफलकावर या ठिकाणी मिळतील. 2 लीजेंड खिलाड़ी है चंद्रकांत जी, और ये बैटर है 2 तजुर्बेदार खिलाड़ी है. पुराना चावल है अमर गोरे, पुराना चावल है उस्मान. अब ये बैटर जो 9 गेंदे 21 है. क्या मैच चल रहा है, व्हाट अ मैच. दर्शक ये देखने के लिए आते हैं. एका बाजूला तळोजाचे जबरदस्त खेळाडू आणि एका बाजूला चाकणचे जबरदस्त खेळाडू यांच्यातील लढत पाहायला मिळते. पनवेल तालुका एका बाजूला जर पाहिलं तर खेड तालुका एका बाजूला. अमर फुल टॉस केला, अमरने चुकीला माफी नाही. बॉल सीमा रेषा पार. षटका. एक्शन रिप्ले में देख सकते हैं किस तरह स्ट्रोक खेला गया. क्या जबरदस्त स्ट्रोक था ये. फुल टॉस गेंद थी, लाजवाब स्ट्रोक, हाई फ्लाई इनटू द स्काई. गेंद कर रही है टाटा बाय बाय. गगनचुंबी सिक्सर उस्मान के बल्ले से. दबाव हटवला या षटकाराने. जर कदाचित या ठिकाणी षटकार नसता आला तर दबाव बॅटरवर होता, आता दबाव थोडासा बॉलरवर आहे. आणि जर का 2 बॉलवर मोठा फटका नाही आला, मॅच ऑन राहू शकते. अमर त्यासाठीच ओळखले जातात, परंतु उस्मान या मॅच मध्ये काय खेळलेत. 19 बॉल मध्ये 45 धावांची लाजबाब खेळी रायगडच्या टायगरने केलेली आहे. आणि काय म्हणजे एक वेगळा तोरा आहे या खेळाडूचा. म्हणजे फॅन फॉलोअर जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणामध्ये. आणि उगाच कुणाच्या नावाचा जय जयकार नाही होत. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. घणसोलीच्या मैदानावरती झळकावलेलं पहिलं शतक आणि त्याची चर्चा संपूर्ण भारतात झाली होती. हा असा खेळाडू आहे जो निस्वार्थीपणे क्रिकेट खेळत राहतो आणि छान पद्धतीनं आपलं योगदान देत राहतो. तो उस्मान सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे. येस, म्हणजे अगदी आज त्यांचा आणखी एक अर्ध शतक, म्हणजे जे आंबेगाव प्रीमियर लीग मध्ये जवळपास 150 धावांचा पाठला करायचा होता त्यावेळेचं शतक. अशा कितीतरी इनिंग आहेत. परंतु अमर गोरे यांच्या सुद्धा खूप साऱ्या गोलंदाजीच्या इनिंग अगदी JPL मधल्या सुद्धा आम्हाला आठवत आहेत. मोक्याच्या क्षणी केलेली अप्रतिम गोलंदाजी त्यांची आठवते. यावेळेला फटका चांगला आहे, समोर क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतात. कार्तिक बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल हाताने अगदी सीमारेषेतच गेलाय. 4. कमाल की पारी, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था बल्ले के बीचों बीच. बॉडी का बैलेंस बहुत ही बेहतरीन था, हेड पोजीशन बहुत अच्छी थी. कार्तिक ने कोशिश की गेंद को रोकने की, नहीं रोक पाए, उस्मान को नहीं रोक पाए. गेंद बॉडी लाइन के बाद 4 रनों के लिए जाती हुई. अब आंकड़े ये बता रहे प्रेशर गेंदबाजों के ऊपर है. 62 धावा धाव फलकावर उस्मान पटेल. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 7 अजूनही इकडे जर पाहिलं तर अजूनही 7 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. उस्मान पटेल 49 वर बॅटिंग करतायत. tenniscricket.in वर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडलेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत आम्ही करू. उस्मान पटेलची एक जबरदस्त इनिंग या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु खेळचा प्रतिकार सुद्धा सुरूच आहे. या वेळेला बॅटच्या टोकाला बॉल लागलाय. बॉल समोरच्या दिशेने मार्गस्थ होईल. रायगडचा टायगर साताऱ्यामध्ये दहाडलाय. अर्धशतक कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत उस्मान पटेल. टेनिस क्रिकेट जगतातील एक असामान्य खेळाडू उस्मान पटेल. पृथ्वीराज चषकामध्ये ज्यांच्या नावाचा डंका
आज मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये पुन्हा एकदा उस्मान नावाच्या ब्रँडची चर्चा होईल. 238 का स्ट्राइक रेट, 21 गेंदों में 50 रन, चौथा अर्धशतक इस टूर्नामेंट का उस्मान पटेल. जब मैदान के अंदर होते उस्मान पटेल तो गेंदबाज हो जाते फेल, और आज का दिन होगा खास. उस्मान पटेल के पूरे हुए 50 याद रखेगा इतिहास. 64 पर रन. उस्मान पटेल यांच्या अर्धशतकासाठी त्यांचे जवळचे मित्र क्रिकेट प्रेमी प्रदीप न्यायनी डॉन यांच्याकडून 500 रुपयाचा पुरस्कार त्यांच्या या अर्धशतकासाठी असणार आहे. मित्राचं नाव घेतल्यानंतर स्माइल वाढली थोडीशी. यस, जाऊयात मॅचच्या दिशेने. क्रिकेट प्रेमी आहेत, आपला मित्र चांगला खेळावा असं प्रत्येकाला वाटतं, मग तो बॉलर असू देत, बॅटर असू देत किंवा आपल्या गावचा खेळाडू. म्हणून मॅच पाहणाऱ्यांच्या देखील, मैदानात असणारे नाही जे युट्यूबला पाहतात त्यांच्याही काळजाची धडधड सुरू असते, कारण त्यांना वाटतं आपल्या जवळचा खेळाडू जिंकावा, आवडता खेळाडू जिंकावा, गावचा खेळाडू जिंकावा. मॅच संपलेली नाहीये, अजूनही मॅच ऑन आहे. यावेळेला इनसाइड आउट फटका खेळलाय खरा, बॉल बराच उंच जास्त आहे. अनिकेत रोडे आलेत, उस्मान आउट पहिल्याच बॉलवर. मात्र या ठिकाणी विकेट आली आहे, ही मॅच ऑन आहे. क्या मुकाबला चल रहा है. उस्मान की पारी समाप्त. 22 गेंदों में 50 रन बनाया, अर्धशतक बनाया है. प्रेक्षकांना विनंती आहे, उस्मानची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या. उस्माननं टोकल्यात 50 धावा, अनिकेत रोडेनं झेल टिपलाय. सामना या ठिकाणी रंगतदार अवस्थेमध्ये आहे. रंगत वाढले, लज्जत वाढले. आता जसं तुम्ही म्हणत होतात ना की मजा येणार आहे, जाम मजा येणार आहे. इथून सामना आणखीन उत्कंठावर्धक होणार आहे. वा, उस्मानच्या फलंदाजीची ही झलक पाहायला मिळते. हायलाइट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ये उस्मान की बल्लेबाजी आपके स्किन पर ऑफ साइड पे बहुत ही बेहतरीन स्ट्रोक अपर कट किया गया था. उसके बाद में एक बार फिर फुल टॉस गेंद पर प्रहार करते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में शानदार स्ट्रोक. लाजवाब बल्लेबाजी रही. 21 गेंदों में अर्धशतक जड़ने का कारनामा, चौथा अर्धशतक इस टूर्नामेंट का. पुल हुक सचिन गेंदबाजी करने के लिए आए. सचिन यावेळेला फटका खेळलाय खरा, अक्षय यांनी बॉल हवेत आहे. फिरकीपटू आहेत सचिन. हो, आणखीन एक कॅच, पुन्हा एकदा मॅचला कलाटणी. खेळवाले म्हणतायत आम्ही सुद्धा काही मॅच सोडणार नाहीये. मॅच मध्ये रंजकता. वाह, वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल इस वक्त. अक्षय फेल और पनवेल इन बिग ट्रबल. यहां से अगर देखें तो पनवेल की टीम जो है ना संकट में आई है. अक्षय बैक टू द पेवेलियन, 4 गेंदों में 9 रन चाहिए. सचिन की जबरदस्त गेंदबाजी बीच मैदान पर. टेनिस क्रिकेट .in वर देखील प्रेक्षक संख्या वाढली आहे, कारण मॅच जबरदस्त चालली आहे. 4000 प्रेक्षक आमच्या बरोबर या क्षणाला जुडलेले आहेत. 4 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता आहे. पुणे परिसरामध्ये हाफिज क्रिकेट चालतं आणि त्या हाफिज क्रीडा प्रकारातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक नाव सध्या सचिन गोलंदाजी करतायत. हाफिजचे बॉल वळवतात आणि इकडे सुद्धा जर पाहिलं तर हे चेंडू चांगलेच वळवतायत. बॉलला उंची देत आहेत, फ्लाईट देत आहेत, त्यामध्ये चकवतायत. 2 मोठ्या विकेट घेतल्या, हॅट्रिकची संधी आली आहे. 4 चेंडूत 9 धावांची आवश्यकता. खेड की पनवेल, पनवेल की खेड, कोण जिंकणार या मॅचला. पुणे जिल्ह्यातील टीम आहे, रायगड जिल्ह्यातील टीम आहे, सातारा जिल्ह्यात या दोन्ही टीम खेळत आहेत. सामना चांगलाच रंगतदार अवस्थेमध्ये आलेला आहे. या खेळाचं नाव क्रिकेट आहे. हो, आणखीन एक चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावर थोडासा पुढे नेला गेला. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. काय मॅच चालली आहे, जबरदस्त सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच यालाच म्हटलं जातं. अशा वेळेला बॉलिंगला आले ज्या वेळेला परिस्थिती विपरीत होती. या मैदानामध्ये 9 धावा म्हणजे काही जास्त नाहीयेत, परंतु 3 मध्ये 8. एक मोठा फटका सामन्याचं गणित बदलणार आहे. 5 शेवटची ओव्हर खेळतात, परंतु एकच बॉल स्ट्राईक मिळाली होती. सूरज पाटील स्ट्राईकवर. हो, या वेळेला टप्पा पडल्यानंतर अंपायर आमच्याकडे वळलेत आणि खेळवतायत. व्हाईट बॉल आहे. फिल्डिंग टीमने त्याची दाद मागितली आहे आणि यस, व्हाईट साठी चैलेंज किया गया. अब अंपायर को लग रहा है ये वाइड बॉल है, तो वाइड बॉल का इशारा किया गया. गेंदबाज को लग रहा है ये वाइड नहीं होना चाहिए. टीवी अंपायर का क्या कहना वो देखना बहुत जरूरी. इट्स अ वाइड बॉल, इट्स अ वाइड बॉल. तो आपने रूल लॉस किया है. 3 गेंदों में 7 चाहिए. कहानी इंटरेस्टिंग है. एक दूसरे का मिलेगा साथ तभी तो बनेगी बात. क्या मुकाबला है, व्हाट अ मॅच. वा वा. आणि दोन्ही टीमची टी शर्ट पाहिल्यानंतर असं वाटतंय मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंगची मॅच चालली की काय मैदानाच्या आतमध्ये. कारण त्यांचं देखील युद्ध पाहण्यासारखंच असतं आणि कदाचित अशीच मॅच इकडे चाललेली आहे सध्याच्या घडीला. वा वा वा.
लाजबाब क्रिकेट सध्या आपण एरडवाडीमध्ये पृथ्वीराज चषकात पाहतोय. ओ आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर गरकन वळलाय बॉल आणि इकडे मॅच ऑन ठेवले या सचिनने. चांगली कामगिरी लेग बायच्या स्वरूपातील धाव पाहायला मिळते. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. रायगडचा 360 सुमित डोंगडे मॅच जिंकून देईल का? गाणी आली त्यांच्यावर, सुमित डोंगडे मॅच जिंकून दे. तर पाहूया या ठिकाणी काय होणार. सचिन की सुमित, सुमित की सचिन. यावेळेला वेगात बॉल टाकलाच करा, परंतु पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळतायत. हो अजूनही उत्कंठा बाकी आहे. प्रशांत आदवडे सर 2 बॉल मध्ये 5 पाहिजेत. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना एकदा विनंती, हा सामना तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या सामन्यासाठी. रोमहर्षक, उत्कंठावर्धक आणि निश्चितच पैसा बसून मॅच. यस, अगदी पहिल्या ओव्हर पासून काय चुरशीचा सामना रंगला इकडे खेड विरुद्ध पनवेल. पुन्हा एकदा तेच ऑप्शनच्या बाहेर चेंडू करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला आणि डायरेक्ट हिट. सचिन बर्गे नेम दाखवला या ठिकाणी आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. 1 रन तर मिळणार आहे, परंतु सूरजला माघारी पाठवलंय. ही सुद्धा जमेची बाब. आता काळजाचे ठोके धगधग 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 करायला लावणारा सामना पाहायला मिळतोय. 2 गेंदों में 4 रनों की जरूरत है. अगर यहाँ से मुकाबला टाई हुआ तो सुपर ओवर है. क्या सुपर ओवर देखने का मौका मिलेगा? पनवेल जीत सकता है, खेड़ जीत सकता है, लेकिन चंद्रकांत जी तीसरा ऑप्शन है. अगर मुकाबला टाई हुआ तो सुपर से ऊपर वाला खेल देखने का मौका मिलेगा. मला एरळवाडी आठवते कशासाठी, तर फलटण विरुद्ध मावळ या सामन्यासाठी 3 सुपर ओव्हर आम्ही याच मैदानात पाहिलेले आहेत एका सामन्यासाठीच्या. त्याच्यामुळे हा सामना पुन्हा एकदा पहा. काहींना वाटत असेल खेड जिंकावं, काहींना वाटत असेल पनवेल जिंकावं आणि आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. एकदा पाहूया काय होत आहे. चांगला सामना रंगलाय. 2 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आहे आणि सोपं नाहीये. तुम्ही अशा वेळेला मैदानात बॉलिंग करा किंवा बॅटिंग करा, तो मैदानात असतो त्यालाच माहिती असतं प्रेशर काय चीज आहे. आणि प्रेशर सध्या हँडल करण्यासाठी ज्या फलंदाजाने अगदी रायगड प्रीमियर लीगची 4 व्हीलर कार मिळवली, ज्या फलंदाजाने दुबईमध्ये जाऊन मॅन ऑफ द सिरीज मिळवलं, किरण पवार बॅटिंगला आहे. समोर एक युवा खेळाडू सचिन. काय बॉलिंग केली आतापर्यंत लाजबाब. किरण साठी हा बॉल टाकला जातोय. पंच पुन्हा एकदा एक गोष्ट चुकते, कुठेतरी व्हाईट बॉल हे चिंतेचं कारण राहिलंय आणि अगदी आता आवाक्यात मॅच देखील पाहायला मिळते, परंतु संपलेली नाहीये. 2 बॉल मध्ये 3, 2 चेंडू 3. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर काय होणार. सचिनची अप्रतिम गोलंदाजी. किरण पवार बॅटिंगला. 2 बॉल 3 धावा, 3 धावा 2 बॉल. ओ आणखीन एक या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळतोय. आता टाळ्या. यस, तिसऱ्या पंचांची मागणी बॅटिंग टीमने केलेली आहे. निर्णय येईल तो येईल. आपण बॉलर साठी सुद्धा टाळ्या वाजवूयात का? माझ्या मते वाजवायलाच पाहिजेत, कारण त्यांनी सुद्धा सामन्यात रंगत आणली आहे. कारण 6 बॉल 9 मॅच कुठेच नव्हती, त्याच्यात त्यांनी रंगवलेली आहे. पाहूया काय होईल. अतिशय चुरशीचा सामना, हार्ड फेल करायला लावणारा सामना असा मात्र पाहायला मिळतोय. हा सामना आता जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट सुद्धा झालाय. अशा प्रकारचा सामना सध्या चालू आहे. मला काय म्हणायचं, व्हेंटिलेटर आता मॅच चांगलाच आहे. 2 चेंडू 3 आणि आता प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पुतले. आता काही बसलेले प्रेक्षक होते ना, ते टाचीवरती उभे राहिलेले आहेत आणि हे मैदान जे आहे ना, त्याचं मैदान राहिलेलं नाहीये. ही रणभूमी झालेली आहे. प्रत्येक मैदानातला खेळाडू हा योद्धा झालाय. काय मॅच रंगलेला आहे. आणि कधी कधी असं होतं, म्हणजे अगदी घरी सुद्धा आणि मैदानात सुद्धा तुम्ही एखाद्या ठिकाणावर असाल, बसलेला असाल तर, आणि त्यावेळेला चांगलं झालं तर त्याच ठिकाणी बसून राहता, त्यावेळेला चुकीचं काही झालं तर तिथून बाजूला उठता. असं सुद्धा आपण क्रिकेटमध्ये मानतो या गोष्टी सुद्धा. आणि हा बॉल योग्य होता. आता काय 1 बॉल 3, 1 बॉल 3. एका बाजूला पनवेल आदर्श, एका बाजूला जगदंबा खेड. खेड की पनवेल, पुणे की रायगड, सचिन की किरण, किरण की सचिन. 1 बॉल 3. काय होणार या शेवटच्या बॉलवर? यावेळेला स्ट्रोक खेळलाय, तिकडे कोणीच नाहीये. किरण पवारचा वार, बॉल सीमारेषा पार, येतोय षटकार. किरण पवार ने बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए विनिंग स्ट्रोक खेल दिया है. किरण पवार जिन्होंने किया पलटवार और पनवेल टीम के लिए खुला जीत का द्वार. कांग्रेचुलेशन किरण पवार. तुम्ही किती वेळ मैदानात आहात चिराग सर याला महत्व नाहीये, तुम्ही काय करता याला महत्व आहे.
पठ्ठ्याने जो बॉल खेळला मैदानाच्या बाहेर मारला आणि जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली. मॅच मात्र आदर्श पनवेलने जिंकली. मन या खेडच्या मुलांनी जिंकली आहेत. आपण खेडकरांसाठी टाळ्या वाजू शकतो का? वाजवायलाच पाहिजे. हाय व्होल्टेज अप्रतिम मॅच पृथ्वीराज चषकाची. पैसा वसूल सामना नुकताच या ठिकाणी संपन्न झालेला आहे. अनिकेत रोडेच्या 38 नॉटआउट, ललितच्या 23, कुलदीपच्या 5, धनंजय 2. उत्तर दिलं गेलं उस्मान पटेलकडून 22 चेंडूमध्ये 50 धावा त्याने ठोकल्या.